नमस्कार. मी अनिल उमाजी मुस्के, राहणार सावंगी भुजबळ, तालुका पालम, जिल्हा परभणी. विशेष म्हणजे आज जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस परभणी यांचा 4था वर्धापन दिन आहे. त्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी व माझ्या पूर्ण कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा. एक काळ, ह्या 4 वर्षापूर्वी एक काळ होता, तो म्हणजे कोविडचा. त्या कोविडमध्ये अनेक जण मृत्यू झाले. त्या मृत्यू झालेल्या व्यक्तींना सरकारने 50,000चे अनुदान जाहीर केले. पण ते 50,000चे अनुदान जे ऑनलाईन करण्याचे काम मी पालम, गंगाखेड, सोनपेठ या तिन्ही ठिकाणी जाऊन आलो, तर माझं कुठंच असं ते काम झालं नाही. कारण माझे वडील कोविडमध्ये एक्सपायर झाले होते. त्यांचे कागदपत्र करण्यासाठी मी 3 तालुके हिंडलो. मला कुठंही कागदपत्र अपलोड करता आले नाही किंवा माझं काम झालं नाही. मग मला कळालं की जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस माळी गल्ली परभणी या ठिकाणी दुकान आहे. ते सर्व कागदपत्र अपलोड करत आहेत. तर मी त्या सगळं काम सोडून परभणीला गेलो. माळी गल्लीत ते दुकान बघितलं आणि त्या दुकानी जाऊन पोहोचलो. सर्व कागदपत्र मी ज्ञानेश्वर खटिंग यांना दाखवले. ते म्हणले मी करतो. मग त्यांनी त्यामध्ये काही चुका झाल्या होत्या, त्यांनी दुरुस्ती केल्या. वडिलाच्या ठिकाणी मुलाचं नाव, मुलाच्या ठिकाणी वडिलाचं नाव असं आहे म्हणले. त्यामुळे माझे कागदपत्र अपलोड होत नव्हते. तर त्यांनी दाखल केल्याबरोबर माझ्या खात्यावर जो सरकारचा निधी आहे 8 दिवसात पडल्याच्या नंतर मग माझे सर्व ऑनलाईनचे कामे मी तिथूनच करीत गेलो. मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मला या जिजाऊ मल्टी सर्व्हिसमुळे मला आज 5 HP सोलार मंजूर झालं. सोलार फिटिंग आहे आणि गाई म्हशी याची पण योजनेचा लाभ इथूनच मिळाला. व कुठलीही योजना असो ते मला फोन करतात. शक्यतो पीक विमा आहे. पीक विमा फक्त फोन लावायचा, ते सगळे काम कुठलाही अर्ज असो ते भरून देतात. ही एवढी सर्व्हिस आहे घरपोच, म्हणजे फोन लावा तुमचं काम झालं. व एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो व इथून पुढे असेच कार्य करावे व जिजाऊ मल्टी सर्व्हिसला हार्दिक शुभेच्छा.